फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत, कर्माच्या सिद्धांतावर आपण हळूहळू काही सखोल अशा गोष्टींवर विचार करत आहोत. या सखोल विचार करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या किंबहुना आपल्या आयुष्यात यापूर्वी इतक्या सखोलपणे आपण अभ्यास केलेला नाही, म्हणून कधी कधी असं वाटतं की या गोष्टी कळत नाहीयेत. या प्रवचनात जे विषय मी आपल्या समोर मांडतोय या कर्माच्या सिद्धांत नावाच्या ग्रंथाच्या अनुषंगाने, कधी कधी खूप कठीण आहेत असे वाटतात, समजत नाही असे वाटतात, कारण इतक्या सखोलपणे आपण कधीही याच्यावर विचार केलेला नसतो. आणि विचार करायचं ठरवलं तरी आपल्याला गरज वाटत नसते. आणि असं म्हटलं ना, गरज ही शोधाची जननी आहे. पण आपण आता शोध घेतोय, उलट्या मार्गाने जातोय की आधी शोध घेतोय आणि मग आपल्याला हळूहळू उमगायला लागलंय, समजायला लागलंय की हे आपल्याला गरज आहे. ही आपली गरज आहे खरी. जीवन जगत असताना कर्म कसं करावं आणि ते कर्म करत असताना आपल्या हातून पापकर्म होऊ नयेत, पुण्यकर्म व्हावीत. गेल्या गुरुवारी आपण याच पाप आणि पुण्यकर्मांच्या एका वेगळ्या विषयावर अभ्यास केला. म्हणजे असं सांगितलं गेलं होतं गेल्या गुरुवारी की पाप उघडपणे करावं आणि पुण्य कुणाला न कळेल असं करावं, गुप्तपणे करावं. मनापासून पुण्य करायची इच्छा असेल तर आपण ते दिखावा करणार नाही. आणि आपल्याला मनापासून पाप हातून घडू नये असं वाटत असेल तर ते आपण उघडपणे केलं तर ते आपोआपच मानवी वृत्तीनुसार घडणारच नाही. मग पाप किंवा पुण्य उघड म्हणजे एक्सपोज झाल्याबरोबर त्याचे फळ तिरोहित म्हणजे काय, इव्हॅपोरेट होतं, फळ विरून जात. हे कसं, तर त्यावर आता आपण अभ्यास करू. तुम्ही पुण्य केलेत, मोठा दानधर्म केलात आणि जर त्याची मोठी प्रसिद्धी झाली, वर्तमानपत्रात तुमच्या फोटोसह तुमच्या दानधर्माबद्दल तुमची वाखाणणी करणारा मजकूर जर छापून आला, तुमच्या नावाची दगडी शिला एखाद्या संस्थेत बसवण्यात आली, अशा तऱ्हेने तुमचे पुण्यकर्म प्रसिद्ध म्हणजे एक्सपोज झाले की त्याचे फळ त्वरित नष्ट होते, म्हणजे हवेत विरून जाते. इथे म्हटलंय इव्हॅपोरेट होते. तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी, तुमच्यावर उधळण्यात आलेली स्तुती सुमने या रूपाने तुम्हाला फळ देऊन तुमचे ते पुण्यकर्म तिथल्या तिथे शांत होते. फळ मिळालं, प्रसिद्धी हवी होती असेल, मग ते फळ मिळालं, तुमची स्तुती सुमन उधळण्यात आली, तुमचं कर्म तिथेच तुम्हाला फळ देऊन शांत झालेलं आहे, तिरोहित होते. आणि तुमच्या संचितात जमा न झाल्याने भविष्य काळात तुम्हाला सुख समृद्धी
फळ मिळत नाही. प्रसिद्धी एवढंच तुमचं फळ. हा विचार किंबहुना आपण कधीच केला नसेल की आपण पुण्यकर्म करतोय. कशासाठी करतोय? कारण पुण्यकर्म केलं पाहिजे, पापकर्म करू नये म्हणून करायचं आहे. प्रसिद्धी मिळावी या हेतूने केलं तर प्रसिद्धी मिळाली, पुण्याचं फळ मिळालं. पण प्रसिद्धी होऊ नये, फक्त पुण्याचं जे फळ आहे, पुण्यकर्म केल्याचं चांगलं फळ मिळावं, ही जर अपेक्षा असेल तर ते कधी ना कधीतरी मिळेल. पण जर आपली प्रसिद्धी झाली, आपला फोटो वर्तमानपत्रात छापून आला, आपल्या पुण्यकर्मावर मजकूर छापून आला, तर इथे लिहिल्याप्रमाणे ते फळ मिळालं, मग पुढे भविष्यात ते तुम्हाला सुख समृद्धी रूपी फळ देणार नाही. प्रसिद्धी एवढंच तुमचं फळ. आता हाच विचार पहा ना, मी म्हटलं ना सुरुवातीला की आपल्याला या गोष्टी सखोलात माहीतच नव्हत्या की असंही असू शकेल. कर्माचा सिद्धांत किती सखोल आहे बघा. आता महाभारतात ययाती राजाची गोष्ट आहे. या राजाने असंख्य मोठे मोठे यज्ञ, दान, तप वगैरे पुण्यकर्मे केली, ज्याच्या प्रभावाने तो इंद्राच्या गादीवर बसण्याचा अधिकारी झाला आणि इंद्राच्या दरबारात पोहोचला. म्हणजे ययाती राजा जो आहे त्याने असंख्य मोठे मोठे यज्ञ, दान, तप वगैरे पुण्यकर्मे केली, त्याच्या प्रभावाने तो नरश्रेष्ठ झाला. नर म्हणजे पुरुष, पुरुषांमध्ये नरश्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ पुरुष झाला. इतक्या योग्यतेला पोहोचला की तो इंद्रपदावर पोहोचला, इंद्राच्या दरबारातच पोहोचला. ही गोष्ट मी बऱ्याच वेळा बऱ्याच प्रवचनांमध्ये किंवा अनेक वेळाला सांगताना नमूद केली आहे की इंद्र हा देवांचा राजा आहे, पण तो देव नाही. तो मनुष्य योनीत जन्माला येऊन त्याने अनेक पुण्यकर्म केली, तप केली, साधना केली, जप वगैरे केले आणि त्या योगे तो इंद्र या पदाला पोचला. इंद्र हे पद आहे, हा देवांचा राजा आहे, पण तो मनुष्य योनीत जन्मलेला आहे. म्हणून इंद्र जो आहे त्याचं पद दुसरा कोणतरी नर श्रेष्ठ होऊन त्याचं पद हिसकावून त्या दुसऱ्या पुरुषाला मिळू शकेल या भीतीने आपला इंद्र हा देवांचा राजा हा भित्रा दाखवला आहे, किंवा आपल्या बऱ्याच पुराणांमध्ये तो भित्रा असल्याची आपण म्हणजे गोष्टी वाचलेल्या आहेत. तर इथे ययाती राजाच्या गोष्टीमध्ये त्याने असे असंख्य मोठी मोठी कर्म केली, जी पुण्यकर्म होती, आणि त्या प्रभावाने तो इंद्राच्या गादीवर बसण्याचा अधिकारी झाला आणि इंद्राच्या दरबारात पोहोचला. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. त्याने सन्मानपूर्वक राजाला आपल्या सिंहासनावर बसवलं. मी म्हटलं ना, हीच गोष्ट फार महत्वाची आहे. इंद्र हे पद आहे. आपण पुण्यकर्म करत राहिली, प्रसिद्धी मिळवली नाही, तर त्याचं फळ स्वरूप कदाचित आपण पण या इंद्र पदाला पोहोचू शकतो. पण आजचं युग जे आहे प्रसिद्धीचं युग आहे, आणि प्रसार माध्यम किंवा ज्याला मीडिया आपण म्हणतो तो इतका प्रभावशील झालाय की आता प्रत्येक जण स्वतःच्या रील्स बनवतोय, स्वतःचे व्हिडिओज बनवतोय आणि स्वतःला असलेलं ज्ञान तो लोकांना देण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होता होता नकळत प्रसिद्धीकडे त्याचा कल गेलेला आहे. काय कर्म करायचं असतं की प्रसिद्धी मिळवायची आहे की आपल्याला लोकांना ज्ञान द्यायचं. लोकांना ज्ञान देणाऱ्यांकडे जास्त भरणा दिसणार नाही, पण ज्यांना प्रसिद्धी हवी आहे ते येन केन प्रकारेण ती प्रसिद्धी मिळवतील, पण त्यातून त्यांना ज्ञान देता येईलच असं नाही, किंवा ते ज्ञान लोकांचे उपयोगी पडेलच
असं नाही, हा कर्माचा सिद्धांत आहे. हजारो लाखो लोकांनी पाहिल्यानंतर त्यातले मुठभरच लोक ते ज्ञान घेऊ शकतात, तर त्यांना ते मिळू शकतं. आपण आपलं काम जे आहे, आपलं कर्म जे आहे, आपलं कर्तव्य जे आहे, आपल्याला नेमून दिलेलं नियत कर्म आहे, ते आपण करत राहायचं. जन्म मिळालाय, प्रत्येकाला नियत कर्म मिळालेलं आहे. त्या योगे आपल्याला जे मिळालेलं कर्म, आपल्या वाट्याला आलेलं आहे काम, ते आपण इमाने इतबारे करायचं. कसली अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करायचं, निरपेक्ष. असं जे कर्म केल्याने त्याचं फळ योग्य वेळेला आणि योग्य प्रकारे मिळतं. इंद्र राजा पुढे हात जोडून उभा राहिला. ययाती राजा जे आहेत त्यांच्यासमोर इंद्राने स्वतः उठून त्यांना आपलं सिंहासनावर आपल्या बसवलं आणि इंद्र राजा पुढे हात जोडून उभा राहिला आणि भरसभेत राजाने केलेल्या अनेक यज्ञांची, दानाची, त्याच्या तपाचरणाची स्तुती करू लागला. इंद्र म्हणाला, महाराज, आपण हिरे, मोती, माणके यांचे अनेक थाळे भरभरून मुक्त हस्ते दान केले. राजाने अहंकारयुक्त संमतीदर्शक मान हलवली. पहा, हा जो भित्रा इंद्र आहे तो तितका हुशार पण आहे. आपलं पद हिरावून घेतलं जाऊ नये यासाठी कर्माच्या सिद्धांतानुसार त्याने राजा ययाती आल्यानंतर स्वतःच्या सिंहासनावरही त्याला बसवलंय. पण त्याचबरोबर त्याच्यावर त्याच्या कर्मानुसार, राजाच्या कर्मानुसार त्याच्यावर स्तुती सुमने उधळली ठीक आहे, पर्यंत पण ठीक होतं. पण ययाती राजाने संमतीदर्शक मान हलवली आणि ती प्रसिद्धी तिथे त्यांनी ग्रहण केली. हे लक्षात घ्या. राजाने अहंकारयुक्त संमतीदर्शक मान हलवली. इंद्र पुढे म्हणाला, राजन, सुवर्ण मोहरांची अनेक दाने आपण केली आहेत. ज्यांची शिंगे सोन्याने मडवली आहेत अशा हजारो दुपट्या सवत्स धेनू आपण ब्राह्मणांना दान दिले आहेत. जेणेकरून इंद्राने अशा पद्धतीने राजावर स्तुती सुमने उधळली आणि त्याला इंद्रपद मिळण्यापासून वंचित केलं. जेणेकरून इंद्राला स्वतःच जे पद आहे ते घालवायचं नव्हतं. कर्माचा सिद्धांत व्यवस्थित माहित असल्यामुळे त्याने ती युक्ती केलेली आहे. आपण वाटसरूंसाठी राज्यात ठिकठिकाणी असंख्य विहिरी, मोठमोठाले तलाव खोदलेत, अनेक धर्मशाळा बांधल्यात, विद्यार्जनासाठी अनेक विश्वविद्यालये उघडलीत, अनेक दवाखाने आणि रुग्णालये बांधलीत, गोरगरिबांसाठी हजारो अन्नछत्रे सदावर्ते चालू केलीत. आपण गरिबांना पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळवण्याची सोयही केलीत. ज्या योगी आता भूतलावर कोणी गरीब राहिला नाही, कोणी निरक्षर राहिला नाही. आपण यज्ञांच्या वेळी अनेक पंडितांचा सन्मान केलात, ब्राह्मणांना आणि ऋषीमुनींना खूप दान दिलेत, वगैरे वगैरे वगैरे. ज्याच्या फलस्वरूप आपणाला या माझ्या सिंहासनावर विराजमान होण्याचा अधिकार प्राप्त झाला. अशा प्रकारे राजाने केलेल्या प्रत्येक कर्माची इंद्र हात जोडून तपशीलवार स्तुती करत राहिला आणि इंद्र सिंहासनावर बसलेला राजा प्रत्येक वेळी अहंकाराने संमतीदर्शक मान हलवीत राहिला. अशा रीतीने राजाचे प्रत्येक पुण्यकर्म इंद्र प्रकट करत राहिला, म्हणजे एक्सपोज करत राहिला आणि राजा प्रत्येक वेळी संमतीदर्शक त्याला मान डोलावून आपल्या प्रसिद्धीला मान्यता देऊ लागला. अशा रीतीने ययाती राजाचं कर्म इव्हॉपरेट झालं, विरून गेलं. जे त्याला इंद्रपद मिळवण्यास योग्य होतं ते त्याने संमतीदर्शक मान हलवली. इंद्राने भले किती प्रशंसा केली असती, किती त्याची स्तुती सुमने उधळली असती, पण राजाने त्याला होकार दिला. म्हणजे ती प्रसिद्धी, तो मान सन्मान, ते सगळं घेतला, ग्रहण केला. म्हणजे त्याने इतकी आयुष्यभर केलेलं जे कर्म होतं त्याचं फलस्वरूप त्याला ते मिळालं आणि इंद्रपद त्याला मिळण्यापासून तो वंचित झाला. अशा रीतीने राजाने प्रत्येक पुण्यकर्म इंद्र प्रकट
म्हणजे एक्सपोज करू लागला आणि राजा प्रत्येक वेळी संमतीदर्शक मान डोलावून आपल्या प्रसिद्धीला मान्यता देऊ लागला. स्तुती पूर्ण झाली आणि इंद्र राजाला एकदम म्हणाला, महाराज आता आपण माझी गादी सोडून त्वरित खाली उतरा, कारण आता तुमचे एकूण एक पुण्य कर्म प्रकट म्हणजे जाहीर झालेले आहे आणि त्यामुळे त्याचे फळ तिरोहित म्हणजे इव्हॉपरेट झालेले आहे, जणू हवेत विरून गेलेले आहे. आपल्या समस्त कर्मांचे फळ नष्ट झाल्याने इंद्राच्या गादीवर बसण्याचा आपला अधिकार संपुष्टात आलेला आहे. तुमच्या पुण्यकर्माच्या फलस्वरूप इंद्रसभेत तुमची वाहवा झालेली आहे, तुमची खूप स्तुती झालेली आहे, तुमचे गुणगान गायले गेलेले आहे, म्हणजे तुमच्या पुण्याचे फळ तुम्हाला मिळून गेलेले आहे. तुमचे पुण्यकर्म प्रसिद्धी रूप तुम्हाला मिळून ते शांत झालेले आहे. शिल्लक बाकी आता काही नाही. संचितात जमा होऊन प्रारब्ध बनण्यास तुमची कोणतीही पुण्यकर्मे आता अस्तित्वात राहिली नाहीत. पहा, म्हणजे प्रसिद्धी मिळाली ती घेतली. प्रसिद्धी भले किती मिळाली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून आपलं नियत कर्म करत राहणं हा आपल्यासारख्या मनुष्य योनीतल्या लोकांना एक मार्ग आहे, जेणेकरून आपल्या कर्माची योग्य फळं आपल्याला कायम मिळत राहतील किंवा ती प्रारब्ध योगाने मिळतील. पुण्यकर्म संचितात जमा होतील आणि योग्य वेळी फलस्वरूप ती आपल्याला प्रारब्धानुसार मिळत जातील. याचप्रमाणे आपली पापकर्मे तुम्ही उघड कराल, त्यांची मोकळे मनाने प्रसिद्धी कराल तर तीही तिरोहित होतात, विरून जातात, इव्हॉपरेट होतात. आता बघा, आपला गेल्या गुरुवारचा हाच विषय होता की पापकर्म जे आहेत उघडपणे करा, म्हणजे ती उघडही केली पाहिजेत पापकर्म. स्तुती चांगल्या कर्माची केली, ती घेतली आणि ती विरून गेली. तसेच पापकर्म सुद्धा फळ देण्यापूर्वीच इव्हॉपरेट होतील, विरून जातील. म्हणून इथे लिहिलंय, याचप्रमाणे आपली पापकर्मे ही तुम्ही उघड कराल, त्यांची मोकळे मनाने प्रसिद्धी कराल तर तीही तिरोहित होऊन विरून जातील, इव्हॉपरेट होतील. आता महात्मा गांधींनी लहानपणी जी पापकर्मे केली, चपराशाने टाकलेल्या विड्यांची थोटके फुंकली, मांस भक्षण केलं, वेश्यागमन केलं, वडिलांच्या खिशातील पैसे चोरले, वडील मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजित होते त्या रात्री विकारवश होऊन पत्नीबरोबर रती सुख घेतले, वगैरे वगैरे जी पापकर्मे त्यांनी केली ती सर्व आपल्या आत्मचरित्रात जाहीरपणे त्यांनी उघड केली. या त्यांच्या निसंदिग्ध कबुली जबाबामुळे त्यांची पापकर्मे तिरोहित म्हणजे इव्हॉपरेट झाली, जणू विरून गेली. बहुतांश आपण अशी चरित्र वाचत नाही, त्यामुळे अशा काही घटना आपल्याला नवीन वाटू शकतात. बरेचसे महात्मा गांधी सारखे जे युगपुरुष होऊन गेले, अशा लोकांची चरित्र म्हणा किंवा काही सद्गुरूंची चरित्र सुद्धा, त्यांचा पूर्व भाग आणि उत्तर भाग म्हणजे उत्तरार्ध आणि पूर्वार्ध यात जमीन आसमानाचा फरक असतो, तफावत असते. जसं आपण सद्गुरू दानोलेश्वर सावंतवाडी दानोलीचे सद्गुरू साटम महाराज यांच्या चरित्रावर जर विचार करत असलो, श्रावणातील प्रवचनीच्या शृंखलात साटम महाराजांवर आपल्या नाथस्वामी भक्त परिवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही पूर्ण प्रवचन पाहू शकता. तर त्यांचं त्रोटक चरित्र जे आहे त्याच्यावर एक प्रवचन आहे आमचं. त्या प्रवचनात तुमच्या लक्षात येईल की त्यांचा पूर्वार्ध म्हणजे पूर्व, त्यांचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांना तशी सूचक स्वप्ने पडली, दृष्टांतही झालेला की साक्षात शिवशंकर भगवान शंकर जन्माला येणार आहेत. पण त्यानंतर जोपर्यंत सद्गुरू साटम महाराजांचं स्वतःचं कार्य सुरू होत नाही तोपर्यंत जो काळ तुम्ही ऐकलात किंवा वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की तो विचित्र होता.
पूर्ण वेगळ्या धाटणीचा होता. आणि मग ज्या वेळेला जसं आता इथे महात्मा गांधीजींबद्दल आपण वाचलं, प्रत्येक अशा व्यक्तीचा पूर्वार्ध हा वेगळा असतो. असं नेहमीच असतं असं नाही, पण बहुतांशी असतं. मग अनेक अशी कर्म त्यांच्या हातून घडल्याची दाखवलं जातं आणि एक दिवस असा येतो, उजाडतो की पूर्ण उपरती होऊन ते वेगळ्या मार्गावर, जे त्यांना मार्ग दिलेला असतो त्या मार्गावर ते गमन करतात, चालायला लागतात. याचप्रमाणे ठक्कर बापा, भिक्षू, अखंडानंद वगैरे संतांनी आपल्या जीवन कथांना आपल्या परस्त्रीगमन वगैरे पापकर्माची हिम्मतपूर्वक अधिक खुल्या मनाने कबुली दिलेली आहे. बहुतांशी अशी लोक जी आहेत की ज्यांचं जेव्हा ते उदयाला येतात, खऱ्या अंशस्वरूप असल्यामुळे खऱ्या अवतारात येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या पूर्वाश्रमीत जी भेटलेली लोक असतात किंवा त्यांचे नातेसंबंध असतात किंवा त्यांचे शेजार पाजार, त्यांना असंच वाटतं की ही ती व्यक्ती, असं कसं शक्य होईल? आम्ही त्याला असा बघितलाय, आम्ही त्याला तसा बघितलाय, आम्ही त्याला हे करताना बघितलं, आम्ही त्याला ते करताना बघितलंय. पण ही सगळं स्वतःच्या चरित्रात ते नमूद करतात की या मार्गाने मी गेलो आणि मग या मार्गावर गेलो. तसंच आहे हे ठक्कर बाप्पा आहेत, भिक्षू, अखंडानंद वगैरे या संतांनी आपल्या जीवन कथांमध्ये आपल्या परस्त्रीगमन वगैरे पापकर्माची हिम्मतपूर्वक अगदी खुल्या मनाने कबुली दिलेली आहे. आपल्या पापकर्माची पश्चातापपूर्वक कबुली दिल्याने ते आपल्या पापकर्माच्या अशुभ फलांपासून मुक्त झाले आणि त्यांच्या मनावरील दडपण, मनोव्यथा या उघड कबुली जबाबामुळे नाहीसे झाले. हे लक्षात घ्या. इथे हे जे लोक आहेत, महात्मे आहेत, यतिस्वरूप आहेत, किंवा एका कर्मासाठी ज्यांनी जन्म घेतलाय, यांनी जाणून बुजून केलेलं नसतं. आपल्यासारख्या माणसांना, मनुष्यांना एक धडा मिळावा की ही वाईट कर्म करणं सोडून दिलं पाहिजे किंवा नाही केली पाहिजे. पण जर केली तर ती उघडपणे कबूल करावी. बऱ्याच वेळेला मला अशी लोक सांगतात की तुम्ही या गोष्टी कशाला सांगता, लोक काय म्हणतील, तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगू नका उघडपणे. पण त्यात मला काहीच वाटत नाही, कारण जे आहे ते आहे. जे 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 करून इथपर्यंत आल्यावर एक अनुभवाचं गाठोडं आलेलं आहे. त्या अनुभवाचं गाठोडं जर मी तुमच्या समोर उघडलं तर तो अनुभव खरा आहे की खोटा, हा प्रश्न समोर बसलेल्यांना पडतो. म्हणून त्यांना दाखलापूर्वक काही पूर्वाश्रमातल्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि जे खूप जवळचे आहेत, ज्यांना असं वाटत असतं की याने या व्यक्तीची बदनामी होईल, त्यांना वाटतं की या गोष्टी उघडपणे सांगू नयेत याने. पण हा मार्ग असा आहे की या मार्गावर हाच कर्माचा सिद्धांत समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. उघडपणे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्याचं सल स्वतःच्या मनातली निघून जाते. जसं चर्चमध्ये तिथे एक फादर बंद खिडकीच्या मागे असतात आणि कोणी जाऊन त्यांच्या समोर कन्फेस करायचं असतं, त्याला कन्फेशन रूम म्हणतात. ते कन्फेशन रूम हा काय प्रकार आहे, तर आपण केलेल्या चुकांची, पापकर्मांची तिकडे आपण कबुली द्यायची उघडपणे. पलीकडे असलेल्या जे यतिस्वरूप आहेत किंवा फादर आहेत, ते पाहत नाहीत की कोण आहे आणि आपल्याला कोण ऐकतंय तेही माहित नसतं. फक्त कन्फेस केल्याने, म्हणजे आपण उघडपणे ती कबूल केल्याने ती पापकर्म तिथेच विरून जातात, इव्हॉपरेट होतात. हा कर्माचा सिद्धांत आहे, हा सनातन धर्माचाच कर्माचा सिद्धांत आहे आणि हा समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी भूतलावर घडताना आपल्याला दिसत असतात, पण आज आपल्याला कळतंय की याची परिमाण कुठे आणि कशी लावली गेली आहे आणि समाज कशा पद्धतीने चालतो आणि चालला पाहिजे. का इतक्या महान संतांनी या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत.
इतक्या चर्चमध्ये ह्या कन्फेशन रूम्स का उभ्या केल्या आहेत, या मागे सुद्धा कर्माचा सिद्धांत आहे. आणि हा कर्माचा सिद्धांत आज उदयाला आलेला नाही. हजारो वर्षांपूर्वी कर्माचा सिद्धांत ब्रह्मचर्यमध्ये लिहिलेला आहे. ब्रह्मचर्या म्हणजे ब्रह्माने आपल्याला नियत करून दिलेली चर्या, म्हणजे चलनवलन आपण कसे करावे, कसं वागावं, कसं उठावं, कसं बसावं आणि काय केल्याने काय होतं, हे सगळे सिद्धांत आपल्याला लिहून दिलेले आहेत. आपले सगळेच्या सगळे वेद हे ओरडून सांगतायत की जागे व्हा, आपण फार आळशी आहोत, आपल्याला यावर अध्ययन करायची इच्छा नाही. आपण वाचन करतो पण नुसतं वाचस्पती बनतो, त्याचं अध्ययन आपल्याकडून होत नाही, त्याचं स्मरण त्यामुळे आपल्याला राहत नाही आणि त्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास होत नाही. तर इथे आपल्याला या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. महर्षी व्यासांनी जाहीररित्या कबूल केले की आपल्या माता ही एक हलक्या जातीतली कोळ्याची मुलगी होती आणि त्यांचा जन्म तिच्या विवाहपूर्व झाला होता. म्हणजे पहा, महर्षी व्यास आहेत ते त्या पदाला पोचले, व्यासांच्या पदाला पोचलेत आणि त्याने जाहीर कबुली दिली की आपली माता ही हलक्या जातीतील कोळ्याची मुलगी होती आणि महर्षी व्यासांचा जन्म त्यांच्या आईच्या विवाहापूर्वी झालेला होता. त्यांनी जर सांगितले असते की माझी आई राजकन्या होती, मोठ्या उच्च कुळात जन्मली होती, तर त्यांना कोण अडवणार होतं, पण नाही. हे जे महान व्यक्तिमत्व असतात ना, यांच्याकडून आपल्याला हेच शिकायचं असतं. आपल्या हातून ज्या घडल्यात गोष्टी त्या कोणाच्या हातून घडू नये यासाठी सुद्धा आपण लोकांना सांगू शकतो. महात्मा गांधींना इतक्या सगळ्या गोष्टी सांगायची गरजच नव्हती, कारण एकदा ते महात्मा गांधी बनल्यावर मागे भले त्यांनी काही केलं असेल हे कोणाला माहीत जरी असतं तरी कोणी उघडपणे बोललंच नसतं, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय. काय घ्यायचं याच्यापासून ते आपण ठरवायचं. त्याने आपल्याला कर्माचा सिद्धांत शिकवण्यासाठी एक धडा दिलाय. किती छान आहे बघा. नारद मुनींनी श्रीमद भागवतात खुल्या मनाने सांगितलंय की माझी आई संन्यासाच्या आश्रमात धुणी भांडी करणारी, झाडझूड करणारी साधी मोलकरणी होती. त्यांचे उष्टे खरकटे ती खात होती. नारायण नारायण. नारद मुनींकडे आपण कळीचा नारद म्हणून बघतो, कळ लावणे, इकडची गोष्ट तिकडे जाऊन सांगणे, तिकडची गोष्ट. पण हे का, तर विष्णूने ही सगळी रचना केलेली आहे आणि ही रचना अशासाठी की ही सगळी सृष्टी व्यवस्थित चालवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण इथे नारद मुनींनी साफ ही कबुली दिलेली आहे, खुल्या मनाने सांगितलं की माझी आई संन्याशांच्या आश्रमात धुणी भांडी करणारी, झाडझूड करणारी साधी मोलकरणी होती आणि ती त्यांचे उष्टे खरकटे खात होती. या मागचे महानता पहा, महान विचार पहा. कुठे आपण या गोष्टीत पडणार होतो, कुठे आपल्याला या गोष्टी माहित होणार होत्या. कर्माचा सिद्धांत सुद्धा आपण पूर्णपणे काही अगोदरचे भाग पाहिलेले नसते, पण तरी सुद्धा कर्मधर्म संयोगाने आता हा भाग तुम्ही पाहताय. त्यावेळेला एक विचार आला पाहिजे की या गोष्टी आपल्याला कशा कळल्या असत्या, आपण हे पाहतोय म्हणून. आता माझ्याकडून हे कर्म स्वामी घडवून घेत आहेत, याचं फळ एवढंच की प्रसिद्धी नाही, पण ज्या ज्या लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे ते पोहोचलं, त्यांना मिळालं, त्यांनी स्वतःच्या आयुष्यात त्याचा वापर केला. इदन्नमम, आपलं काही नाही, एवढंच मिळावं ही इच्छा आहे. फळ शांत झालं तरी हरकत नाही, कारण हे निष्काम कर्म आहे. निष्काम कर्म समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी कधी कधी मला मठात बसून सुद्धा किंवा अनेक ठिकाणी ज्यांच्या भेटीगाठी होतात त्यांना काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात समजवण्यासाठी
स्वतःच्या आयुष्याचे दाखले द्यावे लागतात. त्यात किंबहुना माझ्या जवळचे जे व्यक्ती असतात, माझी पत्नी, माझी मुलं, माझा मुलगा किंवा माझे वडील, माझी भावंड, यांना असं वाटत असेल की या गोष्टी होऊन गेलेल्या का सांगताय तुम्ही, त्यायोगे फक्त त्यांना धडा मिळावा. आणि जर किंबहुना पूर्वार्धात माझ्याकडून सुद्धा काही अशा गोष्टी घडल्या असतील तर त्या इव्हॅपोरेट व्हाव्यात, त्या विरून जाव्यात. म्हणूनच म्हटलंय की उघड करणं गरजेचं आहे आपल्या हातून घडलेली कर्म. पाप कर्माचं फळ मिळण्या अगोदरच जर आपण ते उघड केलं, कन्फेस केलं, इव्हॅपोरेट होऊन जाईल, विरून जाईल. म्हणून पापकर्म धडाडीने करत राहा नाही, पापकर्म करूच नयेत. पण पुण्यकर्म करताना पापकर्म जर केलेली असतील तर आपल्याला त्यातली तफावत कळते, पुण्यकर्माचा मोठेपणा कळतो, त्याची डेप्थ कळते, त्याची खोली कळते. आता मोठ्या संतांनी आणि महापुरुषांनी आपली गुपिते खुल्या मनाने हिम्मतपूर्वक जगजाहीर केलेली आहेत आणि तसे करताना लोकनिंदेची किंचितही तमा त्यांनी बाळगलेली नाही. आणि म्हणूनच त्यांची महान आत्मे महात्मे म्हणून जगात गणती झाली. त्यांनी खऱ्या गोष्टी हिम्मतपूर्वक जगापुढे मांडण्याचे नैतिक आणि नैष्टिक धर्म दाखवले आहे. नैतिक कर्म आपल्याला समजतंय, नैतिक कर्म आहे, आपलं केलंच पाहिजे, नीतीने नियत करून दिलेलं ते नैतिक कर्म. बघा, या योगे या शब्दांची फोड सुद्धा तुम्हाला मिळते, की जाणणं गरजेचं आहे. मग नैष्टिक म्हणजे काय? जे इष्ट आहे, ते जे नियतीने इष्ट म्हणून लिहून ठेवलेलं आहे, ते नैष्टिक कर्म. तर हे नैष्टिक कर्म जे धैर्य आहे ते दाखवलंय, म्हणून त्यांची निंदा करण्याची कोणी हिंमत केली नाही, कुणाची हिंमतच झाली नाही त्यांची निंदा करणं. या उलट आपण आपली पापकर्मे लपून छपून अत्यंत गुप्तता राखून करीत असतो आणि म्हणूनच आपल्याला रडत रडत त्याचे फळ चार चौघांसमोर भोगावे लागते. आपण जी पापकर्म करतो ती. अशीच एक व्यक्ती माझ्याही आयुष्यात आहे. या व्यक्तीनं एक कर्म केलं, ते पापकर्म होतं किंवा काही होतं, पण त्यावेळेला अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, हे वाईट कर्म होतं. फार मोठ्या रकमेचा त्या काळात अपहार झाला होता त्या व्यक्तीकडून आणि तो झाल्यानंतर त्या व्यक्तीला कळलं अपहार करताना स्वतःचा फायदा नव्हता किंवा असेलही, पण ते धन अमुक ठिकाणी गुंतवून त्यातून अजून धन मिळवून ज्यांच्याकडून ते धन घेतलंय किंवा ज्यांचंच घेतलं आहे त्यांना परत देऊ, अशी एक भ्रामक कल्पना असलेली ही व्यक्ती, त्यांच्याकडून फार मोठ्या रकमेचा अपहार झाला. आणि हा झाल्यावर ज्यावेळेला त्यांना कळलं, रिअलाइज झालं, तेव्हा त्यांनी स्वतःच्या पत्नीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली की माझ्या हातून असं असं झालेलं आहे आणि मी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होत आहे. आणि असं करून स्वतःच्या कार्यालयात जाऊन सुद्धा असं नोट त्यांनी लिहिली, तिथे स्वतःचा राजीनामा देऊन. तिसरी गोष्ट त्यांनी अशी केली, ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला त्यांनी सरेंडर केलं, पोलिसांच्या स्वाधीन झाले. आणि ते झाल्यानंतर अनेकांना कळलं, जेव्हा पोलीस त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांच्या मुलाबाळांना कळलं की यांनी असं केलेलं आहे. पण त्यांनी त्यावेळेला जो गुन्हा केला होता त्याचा जो परिणाम आहे तो इव्हॅपोरेट झाला, तो विरून गेला. आणि जे आयुष्य त्यांनी जगलं त्यानंतर अनेक त्यांना लोकांच्या निंदांना सामोरं जावं लागलं, किंवा काही महिने त्यांना कस्टडी भोगावी लागली, मुलाबाळांकडून अवहेलना झेलावी लागली. असं सगळं सहन केल्यावर आज
ही व्यक्ती सुखा समाधानाने आपलं आयुष्य जगते. याला कारण धारिष्ट आपण केलेल्या आपल्या हातून घडलेल्या कर्माचं उघडपणे जाहीर करणं आणि आज त्याचं कसलंही सावट त्या व्यक्तीवर नाही. माझ्या स्वतःच्या आयुष्यातलं हे उदाहरण आहे आणि हे उदाहरण फार महत्वाचं आहे आपल्याला कर्माचा सिद्धांत समजण्यासाठी. यानंतर पुढचा प्रवास, पुढे जन्म असेल नसेल ही गोष्ट अलाहिदा, पण हे जे कर्म आहे ते या जन्मात फळ देऊन शांत झालेलं आहे. कारण उघड कबुली जबाब फार महत्वाचा आहे. हे माझ्या हातून घडलेलं आहे, याची जे प्रायश्चित्त आहे ते मी करण्यास तयार आहे. आणि मग प्रायश्चित्त कमी व्हावं काही व्हावं याचाही त्यांनी विचार केलेला नव्हता. त्यांच्या मुलाबाळांनी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या आहेत, पण आज कुणालाही गोष्ट माहित नाही. पण महात्मा गांधींबद्दल आजही आपण अनेक वेळा अपशब्द ऐकतो. त्यांच्याबद्दलचे विचार आपले चुकतात, पण त्यांच्या महानतेचा विचार करायला गेलं तर त्यांनी स्वतःच आपल्या आत्मचरित्रात आज आपण वाचलंय तेव्हा आपल्याला कळलंय नवीन की या महान व्यक्तीने महात्मा ही पदवी मिळण्यासाठी काही केलं नाही आणि महात्मा ही पदवी मिळाल्यावरही त्यांनी स्वतःची जी कर्म आहेत पूर्वाश्रमातली ती नमूद करून ठेवली. ज्याला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं असेल तो तेवढंच वाचून आपलं वाचन थांबवेल, पण खऱ्या अर्थाने अध्ययन करणारा, अभ्यास करणारा अशा पद्धतीने हिराबाई ठक्कर यांनी जसं कर्माचा सिद्धांत समजवताना आपल्याला या ग्रंथात लिहिलंय, कर्माच्या सिद्धांताच्या ग्रंथात की महात्मा गांधींबद्दल लिहिलंय, अनेक या महात्म्यांबद्दल लिहिलंय. तर लोकनिंदेची किंचितही तमा त्यांनी बाळगली नाही आणि म्हणूनच त्यांना आपण महान आत्मे म्हणतो. त्यांनी खऱ्या गोष्टी हिंमतपूर्वक जगापुढे मांडण्याचे नैतिक आणि नैष्ठिक धैर्य दाखवले. तर बघा ना, जर त्यांनी केलं नसतं तर ती पापकर्म त्यांनी लपून छपून अत्यंत गुप्तता राखून केली असती तर कदाचित ते महान आत्मे म्हणून प्रसिद्ध झालेच नसते. पण त्यांना रडत रडत आपले हे त्या कर्मांचं फळ, वाईट कर्मांचं फळ भोगत राहावं लागलं असतं आणि ते पण 4 चौघांसमोर. मनुष्य मात्र प्रमाद पात्र होय. म्हणजे काय तर जन्मजन्मांतरातल्या वासना, कामना, जन्मजन्मांतरात वेगवेगळे जन्म आपण घेत जातो. जन्मजन्मांतरातल्या वासना, कामना आपल्या अंतःकरणाच्या पटावर धुळीप्रमाणे साचलेल्या आहेत. त्यांच्या प्रभावाने माणूस पापकर्म करणं स्वाभाविक आहे. अनेक जन्मात केलेल्यामुळे याही जन्मात आपण रिपीट करू शकतो. पण अंतःकरणपूर्वक पश्चाताप भावनेने माणूस जर परमेश्वराकडे हात जोडून उभा राहील, फार महत्वाची गोष्ट आपण वाचतोय, अंतःकरणपूर्वक, अंतःकरण मनापासून म्हटलं नाही, अंतःकरणापासून पश्चाताप भावनेने माणूस जर परमेश्वरासमोर हात जोडून उभा राहिला आणि एखादे लहान मूल जसे हमसून हमसून रडते, त्याच्या डोळ्यात सतत अश्रुधारा वाहत असतात, त्याप्रमाणे पश्चातापपूर्वक डोळ्यातून अश्रू गाळीत आपल्या पाप कर्मांबद्दल भगवंताशी क्षमा याचना करील तर भगवान त्याचे सर्व अपराध माफ करून त्याची जीवन नौका या अथांग संसार सागरातून निश्चितपणे पहिलं तिऱ्या पोचवेल, यात तीळ मात्रही संदेह नाही. पण हे जे अश्रू गाळले जातात हे खोटे अश्रू गाळून चालणार नाही. परमेश्वराला ते कळतं. अंतःकरणापासून पश्चाताप भावनेने जसं लहान मुलं हमसून हमसून रडतं ना, तसं त्याच्या डोळ्यात सतत अश्रुधारा वाहत असतात, तसं त्याप्रमाणे पश्चातापूर्वक डोळ्यातून अश्रू गाळीत आपल्या पाप कर्माबद्दल भगवंताशी क्षमा याचना करेल तर भगवान त्याचे सर्व अपराध माफ करून त्याची जीवन नौका अथांग संसार सागरातून निश्चितपणे
पैलतीराला पोहोचवेल यात तेळ मात्रही संदेह नाही. आजचा हा भाग किती महत्वाचा आहे बघा. सूक्ष्मात सूक्ष्म आपण चाललो. अनेक गोष्टी याच्यात येतात. आपल्याला काय करायचं आहे? पाप उघडपणे करायचंय, पाप उघडत सुद्धा करायचंय. पुण्यकर्म हे कुणाच्या नकळत करायचंय आणि ते उघड करायचं नाही. त्यापासून मिळणारी प्रसिद्धी आहे ती झाली तरी त्यात राहायचं नाही, अडकून पडायचं नाही. प्रसिद्धी करणारे करणारच, जशी इंद्राने केली ययाती राजाची. का तर त्या इंद्राला स्वतःचं पद घालवायचं नव्हतं. ययाती राजाच्या पुण्यकर्माने त्याला इंद्रपद मिळणार होतं, पण तिथे चूक केली ययाती राजाने. मिळणारा मान ऍक्सेप्ट केला, घेतला, ग्रहण केला. त्यामुळे त्याचे सगळी पुण्यकर्म विरून गेली, इव्हॉपरेट झाली आणि इंद्राने पुन्हा त्यांना हाताला धरून सिंहासनावरून बाजूला केलं आणि स्वतःच पद आबाधित ठेवलं. अमरावतीचा राणा फार हुशार आहे. आता भगवंताने गीतेत म्हणजे अशा या कारणास्तव भगवंताने गीतेत जणू लाख रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दस्ताऐवज छाती ठोकपणे लिहून दिलेला आहे. भगवद्गीता ही एक प्रकारे आपल्याला स्टॅम्प पेपरवर जसं लिहून देतात तसं भगवंताने आपल्याला लिहून दिलेलं आहे. अपिचेत सदुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सह. म्हणजे अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करेल तर तो साधूच समजावा. अपिचेत सदुराचारो सुदुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सह. अत्यंत दुर्वर्तनी मनुष्य जो आहे, जो सदुचार ज्याने कधीच केलेला नाही, तो जर मला अनन्य भक्तीने शरण गेला, माझी उपासना त्यांनी केली, तर तो साधूच समजावा, कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो. ज्या वेळेला आपल्याला आपले कर्म समजतात हे वाईट कर्म आहेत, पापकर्म आहेत, तेव्हा समजायचं की आपल्या बुद्धीचा निश्चय आता चांगला होणार आहे. आणि जेव्हा अनन्य भावाने भगवंताची आपण करुणा भाकली तर आपल्याला ते साधू पद मिळायला अवकाश लागणार नाही. पुढे काय म्हणतात? क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. आता क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति म्हणजे काय? तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीला पोचतो. हे अर्जुना कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. हे अर्जुना तू पक्के समज, माझा भक्त कधी अधोगतीला जात नाही. स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यासारखं भगवंताने भगवद्गीतेत सांगितलं आपल्याला, आणि तरी सुद्धा आपल्याला हे समजत नाही. पुन्हा पुन्हा आठवण करून देईल. काय कोण जाणे, पण आपण नाथस्वामी भक्त परिवार या युट्यूब चॅनलच्या या प्रवचनाचा एक भाग झाला, श्रवण करतात. मी सुद्धा या प्रवचनाचा एक भाग आहे जे पठण करतो आहे, आणि यातून मला आणि तुम्हाला या गोष्टी आज समजतायत. अद्वितीय खरं तर हे, पण फक्त तेवढ्याच लोकांपर्यंत पोचतंय जे मनापासून शरण गेलेले असतील. अंतःकरणापासून, क्षमा असावी, मन बाजूला काढा, अंतःकरणापासून शरण गेलेले आहे, त्यांनाच हा मार्ग सापडणार. ज्याने आपलं नियत कर्म जे नियतीने नियत करून दिलेलं आहे ते करण्याची ज्यांची इच्छा प्रकट झालेली आहे, अशा लोकांनाच हा मार्ग मिळणार. लाखो करोडो लोक
काहीतरी मिळेल अशी जर प्रसिद्धी केली तर ते रांग लावतात 7, 7.5, 8 लाख. पण कर्माच्या सिद्धांताचा हा जो प्रवचनाचा आपण कार्यक्रम करत आहोत हा फार कमी लोकांच्या वाट्याला येणार, कारण तो कर्माचा सिद्धांत आहे आणि कर्माचा सिद्धांत आज आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजतोय, एक वेगळा अँगल आहे. पुढे काय म्हणतात, तेषा अहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयी आवेशित चेतसाम. या मच्चित्त झालेल्या भक्तांचा विलंब न लावता हे पार्था मी या जन्म मरण स्वरूप भवसागरातून त्वरित उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात म्हणजे काय, या मच्चित झालेल्या भक्तांचा, मच्चित म्हणजे काय, म्हणजे पावन झालेले आहेत. एक प्रकारे त्यांनी स्वतःहून अंतःकरणापासून स्वतःच्या पापकर्माचा, वाईट कर्माचा, दुष्कर्मांचा देवापुढे पाडा वाचून शरण गेलेले आहेत देवाला. अशा मच्चित झालेल्या भक्तांचा विलंब न लावता हे पार्था मी या जन्ममरण स्वरूप भवसागरात, म्हणजे काय, समुद्धरता मृत्यू संसार सागरात म्हटलंय ना, ते हेच त्वरित उद्धार करतो. महानात महान असा पापी मनुष्य जर माझ्या समोर आपल्या पापांचा अश्रुयुक्त नेत्रांनी पश्चाताप करेल तर त्याला क्षणार्धात या भवसागरात पासून मी मुक्त करीन. हेच आपण मागाशी वाचलंय. आपल्या पापांचा अश्रुयुक्त नेत्रांनी पश्चाताप करणे फार महत्वाचे आहे. तर भगवंत क्षणार्धात या भवसागरातून आपल्याला मुक्त करणार. इतकं स्पष्ट आश्वासन आपल्याला भगवंताशिवाय कोण देणार, अन्य दुसरा कोणीच इतकं स्पष्ट आश्वासन आपल्याला देत नाही. तुम्ही माळ फिरवली नाही तरी चालेल, रामनाम घेण्याची काही जरूर नाही, नवचंडी पाठ केला नाही तरी चालेल, गीतेचे पारायणही अनावश्यक, भागवत श्रवण केले नाही तरी चालेल, पण तुम्ही आजवर केलेल्या सर्व पापांची यादी प्रामाणिकपणे स्वतःच्या हाताने बनवा. नोट इट डाऊन, लिहून. कारण आपण केलेली सर्व पाप कर्मे आपल्याशिवाय दुसऱ्यांना माहित नसतात, फक्त आपल्याला माहित असतात. महात्मा गांधींनी स्वतःच्या चरित्रात स्वतः लिहिली ना ही पाप, म्हणजे एका प्रकारे यादी बनवली. जी यादी लपून ठेवली नाही तर ती जगासमोर चरित्र रूपाने मांडली. भगवंतासमोर बसून प्रत्येक दिवशी पश्चातापयुक्त अंतःकरणाने साश्रू नयनाने जरी यादी भगवंताला कथन केली तरी पुरे. भगवंत प्रत्येकाच्या अंतर्भूत आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्या आत तो अंश स्वरूप आहे. भगवंत आपण एका मूर्तीसमोर, फोटोसमोर बसणं आणि यादी वाचणं किंवा जग जाहीर करणं यात सुद्धा फार मोठी तफावत आहे. त्यांनी तुमचे अंतःकरण हळूहळू शुद्ध होईल, परंतु ही गोष्ट करणं सुद्धा फार कठीण आहे, कारण आपली अंतःकरणे निगरगट्ट झालेली असतात. निगरगट्ट नाही म्हणजे नाही, कबूलच करायचं नाही. माझाच बरोबर आहे, मी अशासाठी केलं, मी तशासाठी केलं, करायचं. चूक केलेली समोरच्यानी दाखवली तरी आपण काय करतो, कारण सांगतो. कारण आपल्याला कबुली जबाब द्यायचा नसतो, ऍक्सेप्ट करायचं नसतं. इथे ऍक्सेप्ट करणं नाहीये, तर ऍक्सेप्ट करून ती जगजाहीर करायची. आपण फक्त चार चौघांचे देखत हातात माळ फिरवत बसणार, भागवत ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचे दांभिकपणे पारायण करत बसणार, कारण आपला धंदा मी मोठा ज्ञानी भक्त असे लोकांना भासवण्याचा आहे. आपल्या पापकर्माबद्दल कुणाच्याही मनात ना खंत ना खेद. आपण काही केलंय त्याबद्दल आपल्याला खेद खंत काही नसतो, देखावा. आम्ही स्वामींशी बोलतो, स्वामींना असं बोललो, स्वामींना तसं बोललो, मी सगळं स्वामींना सांगते, स्वामी ऐकतायत. पण सर्वाभूती असलेले स्वामी
त्या स्वामींपर्यंत जाईल का ते? नाही जाणार. हे सगळं सिद्धांत, कर्माचा सिद्धांत आपले स्वामीच आपल्याला देत आहेत. नाहीतर काय गरज होती, काय ददात होती आपल्याला? 1 तास दर गुरुवारी आपण हे प्रवचन ऐकायचं, त्याची आपल्याला ओढ लागली आहे. एकदा ऐकलं की ओढ लागणार. आणि ओढ नाही लागली तर समजायचं की आपला मार्ग बदलला आहे, आपण चुकीच्या मार्गावर पाऊल टाकलेलं आहे. कारण आपल्याला चांगल्या गोष्टी आवडेनाशा झाल्या, त्या कळेनाशा झाल्या असतील तर त्या समजावल्या असत्या, पण आवडेनाशा झाल्या तर कुणी येऊन तुमचा तोंडात ते भरवणार नाही. साधी गोष्ट आहे. तर हे फार महत्वाचं आहे की आपण फक्त 4 चौघांचे देखत हातात माळ फिरवत बसणार, भागवत, ज्ञानेश्वर इत्यादी ग्रहांचे दांभिकपणे पारायण करीत बसणार. कारण आपला धंदा मी मोठा ज्ञानी भक्त असे लोकांना वाचवण्याचा, आपल्या पापकर्माबद्दल कोणाच्या मनात ना खेद ना कंत, म्हणून तर हसत हसत केलेल्या पापांचे आपण रडत रडत फळ भोगत असतो. हसत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. हसत कर्म करावे. वाईट कर्म करत असताना आपण दुसऱ्याची निंदा करणे पण वाईट आहे. ते करत असताना आपल्याला उकळ्या फुटत असतात, आनंद होत असतो. दुसऱ्याचं वाईट होताना बघताना सुद्धा आपल्याला आनंद होत असतो. अरे आजकाल तर मठामठांमध्ये चुरस चाललेली आहे, तिथे कॉम्पिटिशन चाललेले आहेत. पण ते करत असताना त्यांना कळतच नाही की आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडतायत, काही प्रमाद घडतायत. म्हणून पहिलंच काय म्हटलंय की हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य मात्र प्रमाद पात्र आहे. मनुष्य मात्र म्हणजे मनुष्याचं जीवन प्रमाद पात्र आहे. प्रमाद म्हणजे काय? तर पाप केलंय, पण ते प्रत्येकाला आपण ते दाखवायला तयार नाही आहोत, लपवतोय. आणि जेव्हा आपण चुकीचं कर्म करत असतो ते आपण हसत हसत करत असतो, पण जेव्हा भोगावं लागतं तेव्हा तेच भोगावे रडत तेचे परिणामी. असा सुंदर असा हा विषय आजचा आहे. तर पुढच्या गुरुवारी जो विषय आहे तो पण मी तुम्हाला आताच सांगतो की पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते का? पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते का? येते की नाही हे आपण पुढच्या गुरुवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तोवर आपण इथे थांबूया. पुन्हा एकदा या पूर्ण प्रवासात आजच्या जर काही कळलं नसेल, अडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून लिहा. आणि आपल्या सारख्याच अनेक मुमुक्षूंचा, मोक्ष प्राप्तीची इच्छा असणाऱ्या, कर्माचा सिद्धांत व्यवस्थित समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक सद्गुरु भक्तांपर्यंत हे प्रवचन पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करा. कारण तो करत असताना निष्काम सेवा करण्याचा एक भाव मनात ठेवा. अंतःकरणापासून अनेक आपण केलेली पाप कर्म आठवा, चुकीची कर्म आठवा. त्याचं उघडपणे जर तुम्हाला सांगायचं नसेल, लोकांना सांगू नका, भगवंताला सांगा. पण कुठेतरी पुण्याचं पण पारडं वर आलं पाहिजे. असे अनेक जे लोक आहेत त्यांना आजचा हा महत्वाचा भाग जिथे पाप उघड कसे का करावे हे आपण जाणून घेतलं, कर्माच्या सिद्धांत हे समजावं म्हणून हा भाग, किमान हा भाग तरी शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागात पुढच्या गुरुवारी आपण पुन्हा भेटू, पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येते की नाही हे जाणण्यासाठी. तोपर्यंत अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.